गायतांमध्ये राडा घालणाऱ्या मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल झालाय। गाड्यांवर हल्ला करणं, गोंधळ घातल्याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। रात्री ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना नोटिसा देऊन सोडण्यात आलं आणि त्यानंतर रात्री उशिरा नौपाडा पोलिसांनी हे गुन्हे दाखल केलेत। तर उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर ताफ्यावर हल्ला करणाऱ्या आणि गडकरी रंगायतन या ठिकाणी राडा घालणाऱ्या मनसैनिकांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय खरं तर काल ठाण्यामध्ये राडा झाला, त्यानंतर पोलिसांनी कार्यवाही देखील केल्याचं कळतं। आतापर्यंत 44 कार्यकर्त्यांवर कारवाई देखील करण्यात आली आहे। नक्कीच वर्षा, आपण बघितलं काल संध्याकाळी मनसैनिक अत्यंत आक्रमक झाले आणि त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे जे सभेला गडकरी रंगायतन इथे येणार होते त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर शेणाचे गोळे आणि बांगड्या फेकून मारल्या। त्यानंतर मनसैनिकांची पोलिसांनी धरपकड केली। यामध्ये अनेक महिला कार्यकर्त्या होत्या। यांना सगळ्यांना नौपाडा पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं आणि त्यानंतर मध्यरात्री उशिरा जवळपास 44 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण जर बघितलं तर यामध्ये कार्यकर्त्यांना नोटिसा देऊन सोडून देखील देण्यात आलं। मात्र आत्ता जर आपण बघितलं तर मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर पोलिसांचा ताफा लागलेला आहे। आपण बघू शकतो की महिला पोलीस देखील इथे सज्ज झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीतच जे ठाण्याचं वातावरण आहे ते अत्यंत सन्नाटा पसरलेलं वातावरण आहे। कारण आपण कालपासून बघतोय, पहिले सुरुवात बॅनरवरनं झाली, बॅनर नंतर संध्याकाळी अचानकपणे उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाला, त्यानंतर पोलिसांनी केलेली धरपकड आणि आज पुन्हा आपण जर पाहिलं वर्षा तर सकाळी जे काल काढलेले बॅनर होते, सत्ताधाऱ्यांनी लावलेले बॅनर होते ते उद्धव ठाकरे गटाने काढले। मात्र आपण जर बघितलं तर आज ते पुन्हा एकदा तिथेच लावण्यात आलेले आहेत आणि मनसैनिक आणि शिवसैनिक शिंदे गट दोन्ही गटाकडनं पुन्हा एकदा राडे होऊ नये किंवा उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होऊ नयेत यासाठी आज पोलिसांनी इथे मोठ्या प्रमाणात ताफा लावलेला आहे। वर्षा, निश्चितच भाग्यश्री, त्यामुळे आजचं वातावरण ठाण्यातलं तापण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।